ओम साईराम मित्रांनो. तर बघू शकता आपला आता इथून शॉर्टकट मारतात आपले सर्व साई बंधू, सर्व साई सावलीवाले. बघा, साईराम साईराम. आमचे पाय आता दुखले आहेत. काय ना, आपल्याला चालायचं आहे, चालावंच लागणार आहे. सर्व साई सेवकवाले आपले मस्त चाललेत. आता आपण त्यांना मागून कॅप्चर करतोय, जरा जरा तुम्हाला दाखवतो. ओम साईराम. सो डिवायडर पार करायला आपल्याला जमत नाही. आता एवढा मोठा घाट आपल्याला पार करायचा आहे. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. तर बघू शकता आपले सर्व साई बंधू थकत थकत पुढे चालले. आपणही थकलोय फार. आणि खालचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हा बघा, ऑलमोस्ट आम्ही अर्धा डोंगर चढलोय. हा समोरचा डोंगर आता आम्ही पार करून आलो, तुम्हाला दाखवला तो. आणि तिथूनच समोरच्या बाजूने हा डोंगर आता चढतोय. आपले सर्व साई बंधू, साई सावलीवाले सर्व पुढे गेले. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो. हा हा हा. सर्वांचा हापू हापू निघालाय. सर्वांसोबत मी पण आहे. माझाही हापू हापू निघालाय. बघू शकता आपले सर्व अर्धे साई बंधू इकडून आहेत, अर्धे साई बंधू पुढे चालले आहेत. आणि बाकीचे थोडे लोक अजून तिथे बसलेत, आराम करतात आहे झाडाखाली. आपणही थोडा वेळ जाऊन आराम करणार आहे. पण खूप खूप मोठा हा शॉर्टकट मारून आलो आपण. जर आतासुद्धा आपल्या खांद्यावर पालखी असती तर आपल्याला तेवढाचा रस्ता पूर्ण चालून यावा लागला असता. कमीत कमी 5 किलोमीटरचा हा रस्ता आहे. आणि तो 5 किलोमीटरचा रस्ता आपण 15 मिनिटामध्ये कवर केला आहे, शॉर्टकट पायी वाटेने. घाटातले रस्ते तुम्हाला माहीतच असतील, गोल 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 फिरून फिरून येतात पूर्ण. सो तोच रस्ता फिरून फिरून येण्याऐवजी आम्ही शॉर्टकट मारून आलो. आणि शॉर्टकट मारून आलो तर सर्व आपले साईबंधू येऊन जसा होईल तसा पद्धतीत बसल्यात. खूप खतरनाक वेगवेगळ्या पोझिशनमध्ये. अर्धे आपले साईबंधू तिकडे बसल्यात. एवढा त्यांना गरम झाला. साईबंधूंची हवा निघाले जाधव साहेबांची. आणि आपले बघू शकता हे साईराम. सर्वजण जशा तशा पद्धतीमध्ये एवढे खतरनाक चढलेत ना. आणि चढून सर्वांची हवा टाईट झाल्यात, शिवाय एकच चेतन पाटील दादा. अजिबात थकलेला नाही चेहरा बिचाऱ्यांचा. बाकी सर्वांची हवा टाईट, घाम निघालाय. हे बघा, अजून घाम शाप टपकतोय. इथं मनाभाऊंचा घाम टपकतोय. सर्वांचा घाम टपकायला लागलाय. पण चेतन ओम साईराम. सर्वात खतरनाक आपले साई बंधू बघू शकता तुम्ही. सुमित भाऊ एवढं खतरनाक चढत आल्यात. किती काय झालं तरी एवढं साईबाबांचे त्यांना पण ध्यान आहे की ते पण एवढं असून पण ते आले मस्तपैकी. जाधव साहेब आहे तिथं. मनोज भाऊ पाय चोलायला लागले, त्यांचा पण धुरला निघालाय. आणि ही आपली सर्व साई मंडळी, साई सावलीवाली सर्व पोरं बघू शकता तुम्ही. साईराम साईराम पब्लिक, साईराम. खतरनाक बघितला. एवढे घाण पद्धतीत सर्वजण थकल्यात ना. फक्त त्यांच्या तोंडात एकच नाव एकदम खुलून येतो, फक्त काय, ओम साईराम. बघितला, ओम साईराम नावासाठी त्यांच्याकडे एवढा एनर्जी कुठून येते काय समजत नाही. पण सर्व साईबाबाचे खूप मोठे भक्त आहेत. आणि अजून दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. तो एवढा मोठा अजून डोंगर चढवायचा आहे. तोपर्यंत साईराम. बघा साईराम सर्वांनी. हा डोंगर आपल्याला अजून चढायचा आहे. आपण इथून अर्ध्यात चढलो. मगाशी तो डोंगर चढून आलो, तुम्हाला दाखवतो. हा डोंगर आपण आता चढून आलो इकडनं. मगाशी तुम्हाला दाखवलं. इथे खाली नदी दाखवली. आणि हा एवढा मोठा डोंगर परत आपण चढलोय. त्याच लेवलचा डोंगर चढलोय. आणि तरी पण अजून आपल्याला हा एक डोंगर चढायचा आहे समोरचा पूर्ण. तसा फिरून त्याच्यावरती अजून एक डोंगर आहे. ती वाट पलटून आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि ते उतरल्याच्या नंतर पुढे एक गाव लागेल. त्या गावाच्या थोडंसं पुढे आपला स्टे आहे आज रात्रीचा. सो एवढा आपल्याला स्ट्रगल करायचा आजच्या दिवसात.
खूप खतरनाक. तर थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. आता सध्या आम्ही आराम करतो, तोपर्यंत साईराम. तर साईराम मित्रांनो, बघू शकता आपण आता चाललोय मस्त पद्धतशीर. सर्वजण उठले तिथून बसून. 10 मिनिटं आराम केला. 10 ते 15 मिनिटं सर्वजणांनी आराम करून मस्त आता सर्व साई सावलीवाले आपले निघाल्यात बंधू. आणि बघू शकता सर्व एका लाईनीत मस्त मस्ती मजाक करत चालल्यात आपसामध्ये. सो आता आपल्याला अजून इथून थोडं जायचंच आहे. हा इथे मध्ये एक डोंगर आहे छोटा, तो डोंगर पार करून समोरचा डोंगर पार करायचा आहे. 1-2 अजून डोंगर पार करायचे आहेत असे. तर जिथे जिथे मध्ये आपल्याला शॉर्टकट भेटेल तसा शॉर्टकट मारत आपल्याला पुढे जायचं आहे. तर आम्ही ज्या वाटेवरती जाऊ त्या वाटेवरती तुम्हाला दाखवू. सो तोपर्यंत साईराम. चला साईराम, सावकाश रस्ता क्रॉस करा टर्निंगवरती. साईराम, गाडी आली. आता आपल्याला परत एक छोटंसं इथून शॉर्टकट मारायचं आहे. सर्व आपले साई सावलीवाले साई बंधू आपले सर्व चालल्यात पुढे मस्त. तुम्हाला दाखवतो बघा, छोट्या पायवाटेने मस्त चालल्यात. फुल मस्ती करत, मजाक मस्ती जोरदार चालू आहे. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, तुम्हाला आता मी कांताराचा आवाज ऐकवतोय घनदाट जंगलामध्ये. रिपीट आवाज येतोय खालून. आपले सर्व साई बंधू चाललेत. सर्वांची एकेकाची आवाज बघू शकता. फक्त एक आवाज द्यायचीच खोटी होती. ज्याचा जसा तसा आवाज निघतो. एवढे आपले सर्व साई बंधू अतरंगी आहेत ना की एवढा घाट चढतात. फक्त त्यांना छोटीशी माचीची काडी लावली, आखा त्यांनी डोंगर जसा काय जाळून टाकला, अशी एक म्हण आहे. एक शब्द फक्त मी बोललो, कांताराचा आवाज ऐकवतो. जरासा आवाज काय काढला, त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज निघायला लागले सर्वांचे. साईराम, फायनली आपण शॉर्टकट मारून चढलेलो आहे. आपण कमीत कमी 3-4 किलोमीटर आपण 5 ते 8 मिनिटांमध्ये कव्हर केलं आहे. बघू शकता डायरेक्ट आपण आलो रोडवरती. साईरामांनी आपल्यासाठी गाडी थांबवली आणि त्या साईराम चालला. आम्हाला त्यांच्या डीजेवरती जरासा नाचलो फक्त. साईराम बोलले की आता थांबतो, त्यांच्या मन काय बदलला तर डीजे काय कर रहा पुढे आवाज इकडे एक लाव ना, तारफा लाव ना. दिसला त्याला ऑफलाईन आहे का कोणाचा? मी आता एक तारफ्यावरती धून लावून कनेक्ट करून नाचणार आहोत. सो मला दाखवतो तारफा आपला. जिकडे गेलो तिकडे तारफा वाजलाच पाहिजे. काय बोलता साईराम? ओम साईराम. लागला चालू राहते खतरनाक. वन साइड सर्व आपले साई सावलीवाले.
बाबांची ही गाडी आहे. त्यांच्या गाडीत डीजे वाजत होता आणि आम्ही नाचता फक्त त्यांच्या गाडीत जात होती पास होता होता आम्ही नाचलो जरासा. भाऊंनी आपल्याला गाडी थांबवून मस्त गाणी लावायला दिली आणि आपण तारपा आणि आपल्या बाबाच्या गाण्यावरती खूप नाचलो आणि खूप मजा आली. साईराम चलो. तर साईराम मित्रांनो, बघितलं तुम्ही आपले सर्व साई सावलीवाले सर्व साई बंधू कसे एवढं चालून आले, एवढं खूप मोठा एकदम असा डोंगर चढून आले. हा घाट आहे भरपूर मोठा. कमीत कमी शॉर्टकट मारून आम्ही भरपूर म्हणजे खूप रस्ता कव्हर केला. पण तो सरळ घाट चढण्यामध्ये जी हवा टाईट होते ती सर्वांनाच माहिती असेल. ज्याने अनुभवलं त्यांना तेवढं अनुभव करूनसुद्धा म्हणजे आम्ही एवढं चालून चढून सर्वजण दमूनसुद्धा पण आम्हाला इथे फक्त जराशा गाण्याच्या धूनवरती त्यांनी नाचायला जी प्रोत्साहित केलं आणि सर्व साईबाबांच्या गाण्यावरती एवढे धुमाकूळ घालून नाचलो आम्ही सर्व साई सावलीवाले आपले सर्व साई बंधू. सर्व आपले तारफा लवर आहेत आणि बाबांचे भक्त आहेत. तारफा आणि साईबाबांचा गाणं लागल्यावरती सर्वांचे पाय आपोआप नाचायला घेऊन जातात त्यांना. तर साईराम मित्रांनो, आपण चढलो हा शॉर्टकट मारून डायरेक्ट इथे बाहेर आलो आहे आणि आपले सर्व साई सावलीवाले साई बंधू आता अजून पुढे सरळ रस्त्याला चालल्यात आणि तिथून सरळ चालत जाऊन थोडासा अजून शॉर्टकट मारून आपल्याला हा सर्वात मोठा समोरचा डोंगर दिसतोय. तुम्हाला खालून दाखवला, खालून तुम्हाला छोटा डोंगर वाटत होता पण आम्ही एवढं चढून आम्हाला अजून तेवढाच तो डोंगर तेवढाच दिसतोय. म्हणजे विचार करा की आम्ही अजून किती आम्हाला चालायचं आहे आणि एवढं चालून आपल्याला आज रात्रीच्या स्टेवरती पोचायचं आहे तिथे. सो तुम्हाला दाखवतोच. आपली मजा बघितली तुम्ही आता कशी. तर आपल्या चॅनलमध्ये अशी मजा चालूच राहणार आहे साई पालखीमध्ये. तर तुम्ही बघून एन्जॉय करा आणि पुढच्या वर्षी जमलं तर तुम्ही पण मजा करायसाठी येऊ शकता. आपल्या दांडीपाड्यातून बोईसर दांडीपाड्यातून आपली दिंडी निघते मस्तपैकी बाबांची क्षेत्र शिर्डी. 6 दिवसाचा हा प्रवास असतो आपला. त्या 6 दिवसाची मजा आम्ही पूर्ण वर्षभर आठवणीत ठेवून तीच मजा आणि त्याच मजेसाठी आम्ही पुन्हा एका वर्षानंतर हा 6 दिवसांसाठी सर्व एकत्र येतोय सर्व साई बंधू आपले. ओम साईराम मित्रांनो, तर बघू शकता आपल्याला आपले चहा आणि काहीतरी फरसाण आहे आणलेला आहे आपल्या साईरामांनी. तर तुम्हाला दाखवतो एक सेकंड. हे बघा आपले पालखीतले सर्व साई सेवक आपल्यासाठी उत्तम सोय करून आणल्यात. आपल्याला चहा आणलाय आणि एखादं बेलचं पॅकेट किंवा गाठ्यांचं पॅकेट असं भेटतं आणि चहा भेटते. आणि आपलं सर्व साई सावलीवाली सर्व साई बंधू इकडे सर्व बसलेत चहा आणि चहाची पॅकेट घेऊन. माझ्यासाठी सुद्धा त्यांनी घेऊन ठेवलं. हे बघा साईराम आपल्या इथे बसलेले अगोदर येऊन मस्त छोटी सेल्फी स्टिक वगैरे. साईराम साईराम खतरनाक. ओम साईराम. साईराम मित्रांनो, ही बॅग इथे पडली होती आपल्याला आपल्या घाटामध्ये, घाटाच्या एकदम टोकावरती. ही बॅग कोणाची आहे का माहिती नाही. तर आपल्याला बघूया आपले साई बंधू पुढे भेटतील त्यांना विचारूया. जर त्यांची असेल तर त्यांना आपण देऊन टाकूया तशीच्या तशीच. ॲडिडासची बॅग आहे मस्त सामान आहे त्याच्यामध्ये. ओम साईराम मित्रांनो, तर बघितलं आपले सर्व साई सावलीवाले साई बंधू आपल्या कसे शेतातून वावरातून जिथून शॉर्टकट भेटेल तिथून छोटासा शॉर्टकट मारत चालल्यात आपल्या स्टेच्या ठिकाणी. आणि इकडला व्ह्यू बघू शकता, खूप खतरनाक असा व्ह्यू दिसतो इथून शेतातून डोंगर आणि वरतून स्काय. वाव. ओम साईराम मित्रांनो, तर बघू शकता आपला इथे साईरामांचा बोर्ड दिसलेला आहे आणि आपण फार जवळ पोचलो. आणि काळोख पण बघा किती झाला आहे. आपली पालखीची गाडी आणि तिकडे आपला बोर्ड लागलेला आहे. नाही आपली ढोलकची बॅग नाही, आपली डायरेक्ट ढोलकच आहे. ढोलक घेऊनच जाऊ काय. त्याच्यावरनं थोडासा पुढेच आहे आपला स्टॉप. आपल्या फोनाला मोटोवरती आपल्या भाऊंचा फोन माझ्याकडे ठेवायला दिलेला, त्याच्यावरती फोन वाजतोय. आणि आता आपण पोचलो, तुम्हाला दाखवतो तिकडला. खूप सुंदर असं इकडे पण व्यवस्था आहे आपल्या राहण्याची. आणि मस्त कारसेटसारखं बनवलेलं आहे इथे आणि त्या कारसेटमध्ये आपल्याला झोपायचं आहे. सुंदर अशी उत्तम सोय आहे. तर दाखवतो तुम्हाला.
हे बघा हे सर्व आपले साई साई बांधव इकडे बसलेले आहेत. पुढे इथून आतमध्ये जायचा हा असा खूप मोठा कारसेट आहे, एवढा मोठा. इथे एक कारसेट आहे आणि तिकडे एक कारसेट आहे. तर तुम्हाला दाखवतो एक मिनिट. ओम साईराम. तर बघू शकता साईराम साईराम भाऊ आपली हे नवीन आहे. इथे पालखी स्टॉप केली आहे. तिकडे मस्त सिक्युरिटी करून बसल्यात साई मंडळी. आपल्या इथे जेवणाची तयारी सुद्धा चालू आहे. सर्व साई सेवकरी आहेत आणि सर्वांनी आपापली जागा मस्त पकडून घेतलेली आहे या कारसेटमध्ये. बघा साईराम फुल तिकडे मालिश बिलिश चालू आहे, दमून आलेले आहेत आणि इथे सर्व आपापल्या एक एक जागेवरती बसलेले आहेत खतरनाक पद्धतीमध्ये एकदम. बघितला साईराम, बघितला फुल जोशमध्ये सर्व साईराम आणि आपले साईराम इकडे बसलेले आहेत, पोचले आहेत. आज हे पालखी घेऊन आले, फार लवकर येऊन एकदम पुरेपूर आराम करतात आहे. रोहितभाई झोपल्यात आणि साईराम इथे फुल मालिश वगैरे चालू आहे. साईराम सर्व साईराम एकदम फुल जोशमध्ये आहेत. आपले साई बंधू झोपले पण इथे चादर बिदर टाकून डायरेक्ट. साईराम हायवे एकदम अतुल साहेब आहेत आणि साईराम इथे पण बसलेले आहेत खतरनाक एकदम पद्धतशीर. आपला संदेश भाऊ बघितला गाडीतून येतोय, थोडासा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून तुम्हाला माहितीच असेल कालचा. राजा भाऊ आहे इथे एकदम. ओम साई खतरनाक आपल्या साईराम साईराम पद्धतशीर. अरे आपले साई सावळीवाले दोघं जण येऊन फार लवकर येऊन झोपल्यात मस्त आरामात. तर आता नंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच, तेव्हा आपण भेटूया. साईराम.